नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। पुण्याच्या मुळशी धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस होत असल्याने 24,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। खडकवासला धरणामधून मुठा नदीत 35,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्यातील एकता नगरमधील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय। एकता नगरमधील वीज पुरवठा खंडित। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना। तर लोकांना सुरक्षित स्थळी हलवून बाधित लोकांसाठी कपडे, जेवणाची सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि विभागीय आयुक्तांकडून एकता नगर परिसराचा आढावा। पूर परिस्थितीची माहिती घेत प्रशासन अलर्टवर। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसाने भामा आसखेड हा धरण ओव्हरफ्लो। भामा नदीपात्रामध्ये 3,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। मावळ तालुक्यातील तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळल्याची घटना। तर दरड कोसळल्यानंतर कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती। मात्र पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। पुण्यातील श्यामसुंदर सोसायटीमधून 2 वयोवृद्ध नागरिकांना पाण्याच्या बाहेर काढलं। सोसायटीत पाणी शिरल्यानं आर्मीची बोटीतून बचाव कार्य। जळगाव शहराच्या अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी। तर रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्यानं वाहनधारकांची कसरत। लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस। सखल भागात पाणी साचल्यानं रस्ते जलमय। नांगरगाव रस्ता देखील पाण्याखाली। धुळे जिल्ह्यातील पांजरा, मालनगाव, जामखेड या ठिकाणी धरणं भरलेली आहेत। तर पांजरा मध्यम प्रकल्पातून 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या चकणापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस। धरणातून गिरणा नदीपात्रात 10,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग। साताऱ्यात पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असतानाही पर्यटकांची हुल्लडबाजी। 2 दिवसात 2 घटना घडल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी। कास रस्त्यावरील यवतेश्वर आणि ठोसेघर हा धबधबा रस्त्यांवर पोलिसांकडून तपासणी। भंडारदरा पाठोपाठ निळवंडे धरणातून विसर्ग सुरू। अहमदनगरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी। भंडारदरा धरणातून 27,000 क्युसेकने विसर्ग। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ। तर गंगापूर धरण 75% भरलंय। 400,000 क्युसेक पाण्याचा गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू। पावसामुळे इगतपुरीमधील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ। दारणा धरणाचा पाणीसाठा आता 85%वर। दारणा धरणातून 22,966 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। मुसळधार पावसामुळे इगतपुरीमधील 4 धरण ओव्हरफ्लो। रायगडच्या महाड तालुक्यातील बिरवाडीत काळ नदीनं धोका पातळी ओलांडली। पुराचं पाणी रस्त्यावर। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या खडकवासला धरण साखळीमध्ये क्षेत्रात पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्यानं भिडे पूल पाण्याखाली। पुण्यातील सिंहगड रस्त्यावर साचलं पाणी। अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली। पुण्यात पावसाची संततधार। पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना आणि चाकसमान धरणामधून विसर्ग सुरू। तर साताऱ्यातील कोयना धरणातून देखील पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणात 26.99 TMC पाणीसाठा। गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा। पुण्यातील किल्ले सिंहगड आजपासून पुढील 2 दिवस बंद। पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। पुण्यातील कुकुडी प्रकल्पाचा सर्वात मोठा जलाशय ओव्हरफ्लो। कुकुडी प्रकल्पातील डिंबे धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। डिंबे धरणातून 7,500 क्युसेकनं घोड नदीत पाण्याचा विसर्ग। साताऱ्याच्या वाईतील मेणवली घाट पाण्याखाली गेला। धोम धरणातून कृष्णा नदीपात्रात विसर्ग केल्यानं घाट पूर्णपणे पाण्याखाली। मुक्ताईनगरच्या जोंधणखेडातील कुंड धरण ओव्हरफ्लो झालंय। सातपुडा पर्वतरांगेत मुसळधार पावसामुळे पाणी पातळी वाढली। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात मुसळधार पाऊस। नाल्याला पूर आल्यानं हजारो हेक्टर शेती पिकांचं मोठं नुकसान। पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्याच्या शिरूर तालुक्यात भीमा नदीचा धोकादायक पातळीवरून प्रवाह। विठ्ठलवाडी येथील बंधारा पाण्याखाली गेल्यानं शिरूर आणि दौंड तालुक्यांचा संपर्क तुटलाय। गडचिरोलीच्या भामरागडमधील पर्लकोटा नदीच्या पुलावर 1 फूट पाणी। नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद।
जालन्याच्या अंबडमधील पाथरवाला गावात अंत्यविधीला मृतदेह नेण्यासाठी गुडघाभर चिखलातून कसरत. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त. राजगुरुनगरजवळील खरपुळी इथं भीमा नदीवर नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू. मुसळधार पाऊस सुरू असून ओढे नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत असतानाही नागरिकांकडून खोलवर पाण्यातून धोकादायक प्रवास. जळगाव जिल्ह्यातील लोणवाडी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत पाणी तुंबलं. शाळेच्या प्रांगणात पावसाचं पाणी साचल्यानं पालकांकडून चिंता व्यक्त. पालघर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं मध्य वैतरणा, तानसा, धामणी धरणातून विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भीमाशंकर परिसरातील मुसळधार पावसामुळे भीमा नदीवरील साकसमान जलाशय ओव्हरफ्लो तर जलाशयातून भीमा नदीपात्रात 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली. बबन शिंदे माढ्याचे आमदार, सध्या अजित पवार गटात. गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुती रस्सीखेच सुरू. आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून जोरदार तयारी. भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे विधानसभेच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा इच्छुक. संगीता ठोंबरेंनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची घेतली भेट. भंडाऱ्यात बैठकीतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली नाराजी. विदर्भात पुन्हा 40+चा आकडा पूर्ण करण्यासाठी भाजपकडून तयारी सुरू. उद्धव ठाकरेंच्या आदेशानं धाराशिवमध्ये ठाकरे गटाची मोर्चे बांधणी. जिल्हा संपर्क प्रमुख सुनील काटमोरेंच्या मार्गदर्शनाखाली बैठक. तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुले यांना चितपट करण्याच्या हालचाली सुरू. बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक यांची जोरदार बॅनरबाजी. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. अमरावतीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी आमनेसामने आलेले आहेत, तर फिंदे मिलवरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी. अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गोंधळ. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर बैठकीत आक्रमक. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या वादात खासदार प्रणिती शिंदे यांची उडी. खासदार प्रणिती शिंदे यांची पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनगर इथे अप्पर तहसील कार्यालय करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी. अंतरवाली सराटीत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट. मनोज जरांगे आणि श्रीमंत कोकाटे यांच्यात मराठा आरक्षणावर चर्चा. परभणीच्या गंगाखेडमध्ये संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. कार्यक्रमावेळी मोठ्या संख्येनं अनुयायींची उपस्थिती. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सोमनाथ माळी यांची बदली. राजकीय दबावामुळे बदली झाल्याच्या चर्चा. जळगावच्या मुक्ताईनगरात सलग 8 दिवसांपासून पाऊस. सततच्या पावसामुळे मोक्याचे पीक कोलमडलेलं आहे, तर शेतकऱ्यांना नुकसानीची भीती. बीडच्या वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नालीचं पाणी आलंय, तर नागरिक आणि भाविकांना करावा लागतोय दुर्गंधीचा सामना. गडचिरोलीच्या कोरची तालुक्यात गर्भवती महिलेला खाटेवर घेऊन 13 किलोमीटरचा पायदळी प्रवास. जिल्ह्यात 2 आठवड्यातील चौथी घटना. चंद्रपुरात 200 युनिट वीज मोफत देण्याचं आश्वासन फोल ठरल्यानंतर अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या विरोधात स्थानिकांची निदर्शनं, तर काळे कपडे परिधान करून जोरगेवार यांच्या विरोधात घोषणाबाजी. नवी मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी पाणी गुणवत्ता विशेष चाचणी मोहीम. मोहिमेअंतर्गत 1000 पाणी नमुन्यांची चाचणी करण्यात आली. नाशिकच्या पाडली देशमुखमधील हिवर माथा या शिवारामध्ये बिबट्याचा मुक्त संचार. अंत्यविधी आटपून येत असताना मोटारसायकल स्वाराच्या अंगावर बिबट्यानं धाव घेतली.